नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. आज 2:30 वाजता सारिका लाईफस्टाईलवर लाईव्ह आहे आणि लाईव्हला बक्षीस काय मिळणार आहे हे बघण्यासाठी सगळ्यांनी 2:30 वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह बघायला नक्की या. तर चला, आता बघू आपण गुरुपौर्णिमेला काय असं. आजची पौर्णिमा महत्त्वाची असते, त्यात गुरूंचा आशीर्वाद असतो. तर कोणते उपाय केले म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते हे आपण बघूया. उपाय एकच आहे, पण तो वर्षभर ठेवायचा आहे आणि गुरूंची आपल्याला आशीर्वाद हा घ्यायचा आहे, ते पण धनप्राप्तीसाठी. तर हा चमत्कारिक उपाय 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं कोणतंही जे नाणं तुमच्याकडे असेल, आणि जर 10 रुपयाचं असेल तरी पण चालेल, किंवा 5 रुपयाचं पिवळं नाणं असेल तरी चालेल. 10, 5 नसेल तर 1, 2 कुठलंही घ्या. तर याला घ्यायचं आहे. आपण संध्याकाळी 7-8 वाजता कधी पण बसा, किंवा रात्री 12ला बसला तर त्याहून छान की हे नाणं घ्यायचं आहे. त्याला गंगाजल, पाणी, पंचामृत या सगळ्यांना स्नान घालायचं आहे. स्वच्छ कॉटनच्या कपड्यानं ते पुसायचं आहे. ताम्हणाच्या ताटामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल, दीप, धूप आणि प्रसाद या सगळ्यानं त्याची व्यवस्थित पूजा करायची आहे. लाल गुलाबाचं फूल त्यांना घालायचं आहे. त्यानंतर ज्या ह्याच्यामध्ये आपण ते सिक्के ठेवले आहेत तसे सिक्का घेऊन आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधून फिरायचं आहे. त्याचबरोबर एका मातीच्या पंतीमध्ये जटामासी नावाचं मूळ मिळतं सगळ्या दुकानांमध्ये, औषधी दुकानांमध्ये. तर ते आणि कापूर हा एकत्र जाळायचा आहे आणि तो धूप तो सगळ्या घरभर फिरवायचा आहे. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे निघून जाईल, राहू केतू शांत होतील, शनी शांत होतील आणि घरामध्ये भरभराटीला सुरुवात होईल. सगळ्या खोल्यांमधनं टॉयलेट बाथरूम सोडून तो धूप सगळीकडे फिरवायचा आहे. त्याचबरोबर ते सिक्के सुद्धा घराबरोबर फिरवायचे आहेत. त्यावेळी तुम्ही माता लक्ष्मीचा किंवा विष्णूंचा कोणताही जप करू शकता. त्याचबरोबर हे सगळं झाल्यावर तुमच्या तिजोरीमध्ये त्याच्यानंतर एक लाल कपडा घ्या, लाल डबी घ्या, लाल पोटली घ्या, काही घ्या, ते दोन्ही सिक्के त्यामध्ये घाला आणि त्याच्यानंतर ते आपल्या लॉकरमध्ये, आपल्या दुकानाच्या गल्ल्यामध्ये अगर कुठंही तुम्ही ठेवू शकता. अशी मान्यता आहे की या गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेल्या या 2 नाण्यांची पूजा ही सुख, शांती, समृद्धी, सकारात्मकता, घरात बरकत होत नसेल तर बरकत, व्यवसाय या सगळ्याला कायमची माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. असा छोटासा पण पॉवरफुल उपाय हा आहे. आणि पुढच्या वर्षी या उपायांचं काय करायचं हा पुढच्या वर्षीचा पुन्हा व्हिडिओ आहे. पण 1 वर्ष गुरुपौर्णिमा ती पुढची गुरुपौर्णिमा, हे 2 सिक्के दर शुक्रवारी त्याला फक्त धूपदीप दाखवायचा आहे. परत उघडायचे नाहीत, परत पूजा करायची नाही. एक तर लॉकरमध्ये ठेवा, नाही तर दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवा. अशा दोन्ही ठिकाणी कुठेही ठेवा. अगदी छोटासा आणि 5 ते 10 मिनिटं लागणारा उपाय आहे, पण आठवणीनं करा आणि वर्षभर त्या गोष्टीची किंवा त्या उपायाचे काय काय तुम्हाला फरक जाणवतो हे नक्की बघा. परत एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. दुपारी 2:30 वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला कोणी विसरू नका.